सर आता आमचं वय वाढत चाललंय, घरचे बॉम्बलायला लागले, नोकरी नाही, सरकारी नोकरी नाही, भरती पण लवकर निघाना. तर मित्रांनो एक विचार करा की मागची पोलीस भरती कधी झाली? एप्रिल मे मध्ये पोलीस भरती झाली, जून जुलै मध्ये मुलं ट्रेनिंगला गेले मेडिकल होऊन, आणि मुंबईचे तर अजून मुंबईचे पण गेले ना, आता जानेवारी मध्ये पण जाणार आहे, पासिंग आउट फेब्रुवारी मध्ये, म्हणजे त्यांचं ट्रेनिंग फेब्रुवारी मध्ये संपते. मागची भरती होऊन 7 ते 8 महिने झालेले फक्त. दरवर्षी भरती 12 महिन्यानंतर, म्हणजे 1 वर्षाने निघत असते. अजून वर्षही पूर्ण नाही आणि भरती नाही अजून, कारण की अजून वर्ष पूर्ण नाही. आणि आता हिवाळी अधिवेशनामध्ये सगळे म्हणले की भरती काढणार आहे, रिक्त पदाची जागा 10,000 12,000 पर्यंत जागा काढणार आहे. पण तुम्हाला कळत नाही अजिबात की जणू काय तुमचा लय तुम्ही टॉपर आहे, तुमचा अभ्यास जबरदस्त झाला, ग्राउंड मध्ये उतरले गेले की 50 पैकी 50 मार्क तुम्हाला पडणार. लेखीला 100 पैकी 100, 90 95 असा तुमचा स्कोर आहे. ज्याचा बाबा 100 पैकी बाबा 90 95 स्कोर येत असेल मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि ज्याचा व्हिडिओ बघताय त्याने मला नक्की 100% कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा की आमचा ग्राउंडचा टायमिंग किंवा आमचं ग्राउंडचं फिजिकल आमचं 50 पैकी 50 मार्काचं आहे, किंवा 25 मार्काचं आहे, किंवा 47 मार्काचं आहे. आता ते तुमच्या स्वतःला माहिती. आता काही ठिकाणी, आता आम्ही काय कोणाचं नाव घेत नाही इकडे, म्हणा 100 मीटरचं अंतर काय करतात, 100 मीटर नाही तर 85-90 मीटर घेणार, बहुत टायमिंग आउट ऑफ देणार. आणि असल्या बाचाळपणा सोडा खंडूकुपशांनो. 1600 मीटरचं 1500 मीटरचं अंतर मोजतं किंवा 1400 मीटरचं अंतर, आणि टाइम 4 मिनिट 40 सेकंद. अरे आमच्या कपाळावर काय लिहिलंय, आम्ही काय करून त्याच्यावरून आलोय का? आम्हाला काही कळत नाही की आम्हाला 1600 मीटर माहित नाही का? 1600 मीटर टायमिंग सगळ्यांचा टायमिंग का 4:40 5च्या आतमध्ये, 5:10च्या आतमध्ये. आम्ही इडे काय? तुम्हालाही माहिती आहे, पोरं पण व्हिडिओ बघतात. गोळा टाकला खपाखप सगळ्याच्या आउट ऑफ. अरे आम्ही काय कुठं ह्याच्यावरून आलोय काय? आता मला का तोंडाला येते बेकार तो विषय वेगळा. पण कसं मित्रांनो, एक विनोदाचा भाग समजा त्या गोष्टीला, आणि त्या लोकांना एक विनोद म्हणूनच बघा. ते काय लोक मागचे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल, लय जण 100 मीटर पळताना गोळा टाकताना 100 मीटरचं काही लय जण नाही, पण गोळ्याचे मात्र व्हिडिओ लय फाक नुसतं आउट ऑफ फेकले, पर रिशेच्या आउट ऑफच्या रिशेचा हातभर पुढं. त्यांना जाऊन भेटा आता बाबा तुझं काय झालं. पण कोण असा भाषा दाखवा की मला 1600 मीटर पळताना त्याने बाबा आउट ऑफ मारले. आहेत 1600 मीटर मारणं आउट ऑफ आहे, आर्मीवाले आहेत, पोलीसवाले पण आहेत, पण असं एकाने दाखवलं नाही. हे 10 गोळे फेकतात, 100 मीटरपेक्षा 5-5 10 रॅपिटेशन जातात, पण 1600 मीटरचे रॅपिटेशन एकच मारणार, नंतर जीभ बाहेर पडेल लाखो आल्यावर. पण म्हणला 1600 मीटर पळायला नको. 1600 मीटरचा कोणी टायमिंग दाखवला का की बाबा हा आमच्या पोराचा 1600 मीटर टाइम 5:10च्या आतमध्ये आलाय, फक्त शेवट फिनिशिंगला 4:40 4:50 5 मिनिट येडे. तो विषय वेगळा. मित्रांनो, वर्ष नाही झालं पोलीस भरतीला ना अभ्यास करणं सोडायचं का? तर तुमचं जर ग्राउंड आउट ऑफ असेल, लेखी आउट ऑफ असेल, मला नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की अजून तुमचं झालेलं नाहीये मित्रांनो. मी काय असं काय आता काय आहे ना वाकणारे का कमेंट करणार, मित्रांनो तुम्ही कमेंट करताबद्दल काय वाटत नाही. फक्त मला म्हणायचंय जागा चांगली निघणार, तुम्ही तयारी करताय ही तयारी फक्त कंटिन्यू करा. भरपूर त्यांच्या डोक्यात विचार येते की मला आता कामाला जायचं, भरती लांब आहे. लांब असून किती लांब जाईल? 1 वर्षावर अख्खी लांब जाईल. 2023 ला झाली, 2024 ला होईल, 2024 वर्षामध्ये कोणत्या पण महिन्यामध्ये होईल. पण समजा एक डोक्यामध्ये घ्या की भरती 6 महिन्यानंतर निघा. आता डिसेंबर आहे, समजा आता जानेवारीच्या पुढे 6 महिने, जून भरतीचं समजा निघते ती मार्च एप्रिल मध्ये भरती निघत असते. दरवेळेस उन्हाळ्यामध्ये भरती होऊन जात असते. समजा आता 3 महिने तुमची आता तयारी आहे, तुम्हाला जर फिजिकलला 35-36 मार्क पडतात समजायचं, आणि लेखीला 60-65 मार्क पडतात. तुम्ही आता जर समजा जॉबला गेले तुम्हाला पगार किती देते? 10 ते 12,000 रुपये पगार देते. त्याच्यावर तर काय पगार देणार नाही. पगारमध्ये 2 ठोके टाकतात त्याला पाठवणार पगारमध्ये. लय पगार कोण का देत नाही, आणि पगार जर दिला तर चांगले घासून घेत, त्याशिवाय ते काय सोडत नाही. तुम्हाला दिवसभर तिथं घासायला लागणार, आणि तिथं तुम्ही 8-9 तास काम केल्यानंतर तुमचा कोण कसला अभ्यास होणार? तुम्हाला 4 पैसे वाढ लागणार की मला 10-12,000 रुपये पगार आहे, तुझी हाऊस मौज वाढणार, तुला मित्र मैत्रीण होणार, तू फिरणार गाडीवरती, एखादी गाडी घेणार. माझ्या गाडीने आता गाडी घेतली पाहिजे, गाडी बोंबलत फिरणार, एखादे मित्र येणार, मैत्रिणी तर येणार 100%, त्यात तू येडा होऊन जाणार, पागल होणार, मग तिला घेऊन फिरणार. आणि काय 4 पैसे खिशात त्याला पोराला वाटतं मी आता लई जाहीरदार झालो. त्यामुळे कसं आहे मित्रांनो, ते तुम्ही करू नका, कारण नाही तर करू नका, पण तुमचा त्याच्यामध्ये टाइम जाणार. पोलीस भरती तयारी करणार, तिथं बाजूलाच राहणार तुमची.
त्याच्यामुळे तुमचा अभ्यास होणार नाही का फिजिकल होणार नाही. मग भरती आल्याच्या नंतर मग तुला चळवळ होणार. आता मला तयारी केली पाहिजे. समजा भरतीचे फॉर्म निघले की मग तो फॉर्म निघणार तयारी चालू करणार. जबरदस्त पहिली कशी प्रॅक्टिस करणार जबरदस्त स्पीडने, तसं तो स्पीडने सुरू करणार आणि इंजुरीमध्ये जाणार. आता कसं आहे मित्रांनो, तयारी सुरू केल्यावर आपल्याला हळूहळू पुढे जायचं असतं. रनिंग आहे आपल्या शरीराचा खेळ. इथं काय अभ्यास नाही की मी आज 8 तास अभ्यास केला की मी आजारी पडला, असं थोडीच होणार नाही. पण फिजिकलच्या बाबतीत तसं होणार आहे की अचानक जर स्पीड वर्कआउट चालू केला की आपली बॉडी इंजुरीमध्ये जाणार, कारण की आपल्या बॉडीला सवय नसते ते वर्कआउटची. मग तुम्ही अचानक काहीतरी वर्कआउट चालू करणार, पुढे काय करणार, यांनी कसं तुम्ही इंजुरीमध्ये जाऊन तुमचं नुकसान आहे याच्यामध्ये. समजलं का तुम्हाला? पण यामध्ये काय होणार मित्रांनो, भरतीला जागा आले 10,000 असतात, याच्यामध्ये फॉर्म येतात 10 लाख, पण भरती 10,000च होणार आहे. ते 10,000 मध्ये कोण असतं माहितीये का तुम्हाला? जे चांगली तयारी करतं. आता तुम्ही जर समजा 6 महिने जॉबला गेले, मी तुम्हाला खरं उदाहरण होतं, माझा तुम्हाला राग आला तरी चालेल, कारण कसं रिअलिटी दाखवून देणं हे माझं कर्तव्य आहे तुम्हाला. कारण की मी माझ्या पुढे उदाहरणं बघितलं. तुम्ही 6 महिने कामाला गेला, पण तुमच्या बरोबरची जी मुलं होती ती कंटिन्यू अभ्यास करत होती ना. कंटिन्यू 6 महिने त्यांनी रोज 5-5 तास जरी अभ्यास केला तर त्याचा किती अभ्यास होणार? प्रश्न सगळे पाठवणार, इतिहास पाठवणार, भूगोल पाठवणार, गणिताचे सगळे सूत्र पाठवणार, सगळे ट्रिक्स त्यांना माहित होणार, मराठी व्याकरण पाठवणार. तर तुमचा तिथं डोक्यामध्ये वेगळं चालेल ना तुमचं. तुम्हाला परत पुढल्या वर्षी ते वाढ बघायला लागत. मग ही भरती झाल्याच्या नंतर लगेचच भरती कधी? अरे हे पोरं बी अजून ट्रेनिंग गेली नाही. तुझं काय, तू अगरबत्ती कोण लावायची? भरती कधी निघत? मित्रांनो, माझं सांगायचं तात्पर्य एकच आहे की मित्रांनो, म्हणजे पहिल्यापासून माझं एकच सांगणे की डोक्यामध्ये भरती कधी निघेल हा एक नंबरचा बोगस प्रश्न आहे. आणि तुम्ही टाटकळे मलाही माहिती आहे, पण तुम्ही जर आता विचारत भरती कधी, पण मागच्या 2-3 वर्ष काय केलं? मागच्या वर्षी भरती निघाली तेव्हा काय केलं? त्याच्या अगोदर भरती नाही. अरे 18,000 जागा निघल्या, 18,000. आजपर्यंत कोणत्याच ह्याच्यात वर्षी 18,000 जागा निघल्या नाही. त्याच्यामुळे तुम्हाला भरती होता नाही आली. आणि तुम्ही आता 10,000च्या किंवा 5,000ची तरी भरती काढा. तुम्हाला वाटतं का काहीतरी थोडंफार तरी? जेव्हा अफाळ जागा निघला तेव्हा भरती नाही होता ना. मागच्या वर्षी काय तुम्ही काय केलं? काय केलं तुम्ही मागच्या वर्षी? आणि तुम्ही आता या वर्षी करणार आहे भरती कधी निघेल? अरे आता तयारी करा दळिंद्रांनो. आई बापाला फसवता भा तुम्ही. आई बापाला इथं आमच्या इथले पण दळिंद्री विकास छोट येत्यात तिकडनं एवढं लांबून आई बापाला वाटत की आमचं पोरगा आमची पोरगी अभ्यास करते. दळिंद्री पेपरला बी येत नाही विकास छोट, माहिती का तुम्हाला? मी रोज शिवाय देते त्यांना, माझ्या तोंडाला इतके शिवाय येतात ना. नंतर काय म्हणणार, सर मी जरा आजारी होतो, माझा पाय दुखतोय, माझा घासा खराब, माझं डोकं दुखतोय. माझ्या बापाचं काय जाणार आहे? मी माझं कर्तव्य पार पडतो. रोज पेपर आता लाईव्हला तुम्हाला दाखवतो, पेपर चालू थांबा तुम्हाला दाखवतो. पेपर चालू आहे, खिडकीतून दाखवतो तुम्हाला. पेपर चालू आहे पोरांचा. या असं पेपर मी कंटिन्यू घेत असतो पोरांना. असं नाही की मी परीक्षा नाही की काय नाही, सगळं मी घेत असतो. सोमवारी पेपर असतो, बुधवारी 100 मार्काचे पेपर, परत शनिवारी 100 मार्काचे पेपर. अरे अशाने आपले पेपरनी आपले प्रश्न पण पाठवतात. मी तर रोज यांना दर महिन्याला 5-5 हजार प्रश्न पाठ करून घेतो. याच्यानी माणसाचे सगळे प्रश्न पाठवतात. बाबा माणूस हुशार होत्या पद्धतीने, ज्याला करते करतं. काय काय तर बेकार सोडतं. पेपरला तर जाऊ द्या, ग्राउंडला बी येत नाही, काय लेक्चरला बी बसत नाही. अरे तुमची आई बाबा तिकडे उपाशी भाडकावून तुम्हाला लाजा वाटला पाहिजे. ती अकॅडमीला लावतात ना ती, आणि परत अकॅडमीवाल्यांना दोष देतात. अरे त्यातच दम नाही करायचा, तू आंगड्याभर जाऊन तुझ्या दम नाही करायचा. आणि मला पोलीस व्हायचे. काय तर नरपाळी नसते, जुंगडी असतात, दम तर नसतो. येतात महिन्यावर माझ्याकडून होत नाही, मला करमत नाही, माझा पाय दुखतोय. अरे दळिंद्र, या तुमची लायकी नाही पोलीस व्हायची, कळलं का? पाय दुखतं ते ठीक आहे, त्यात काय वाद नाही. फार नियम काय घ्यायली, त्याच्यात दम बी नाही, पळायला लागले, फार मारायला लागला जणू काय. अरे काय तुमच्या डोक्यात तरी कसं काय? आता मला पोलीस व्हायचं. आणि तर ठीक आहे, असं बी असू द्या, काय हरकत नाही. पण एक असा चेहरा का बैल ती जी पाहिजे ह्याच्या करण्याची. बाबा हे तोंडावर पार 12 वाजल्या 13 वाजलेल्या की तोंडावर बघून त्याच्या कुठं बघण्याची इच्छा होत नाही. असली तर काय असं मला असं कोणाला मी नावं ठेवत नाही, पण रियालिटी आहे ती काय दाखवायला काही पैसे जाणार आहे. क्लासलाही बसत नाही. आता आपल्या अकॅडमीला तुम्ही कधी बी या. तर मित्रांनो, आता आपला व्हिडिओ चालतो म्हणा, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण वापरले ते 5,000 रुपयामध्ये तुम्हाला 2-3 म्हणजे 5,000 रुपयामध्ये जेवण, राहणं, खाणं, क्लास, फिजिकल सगळं करून देतो. चालतं 3 महिन्यासाठी तुमचं. प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये, त्याच्यामध्ये तुम्हाला जेवण, खाऊन, क्लास, फिजिकल, परीक्षा सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये देतो. तर कोणाला असं 2 दिवस देतो. आज तारीख किती? आज 27 तारीख, 27, 28, 29 तारखेपर्यंत कोणी कॉल केला त्याला मी याच्यामध्ये ऍडमिशन देऊ शकतो. आपला नंबर 77
77-097-0535 77-097-0535. कोणत्या गरीब मुलाला करण्याची इच्छा असेल किंवा त्याच्याकडे पैसे नसेल की बाबा कमीच पैसे आहे मी हे करू शकतो. मित्रांनो मी लय जणांना ऍडजस्ट केले की सर माझ्याकडे पैसे नाही, अर्धे काय अर्ध्याच्या अर्ध्या फी मध्ये काय काय तर फुकाट बी ठेवल्यात मी इथं. पण कसं आहे मित्रांनो, त्यांना मला त्यांच्याकडे बघून आहे ना एक आशा वाटते, आपण पण त्याच्यातून आपण काय जागीरदार नव्हतो. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला माहिती आहे की तो पोलीस होऊ शकतो, त्यामध्ये ती क्वालिटी आहे. त्यामुळे मी त्याला ऍडजस्ट करतो. मागच्या वेळेस तर मी भरपूर जणांकडून पैसे घेतले होते, त्यात जो 7-8 पोरं ज्यांच्याकडून पैसे घेतले होते पोलीस झाले. लय आनंद वाटला, इथं समाधान वाटतं. त्यामुळे कसं मित्रांनो, ज्यालाही गरज असेल की बाबा हुशार आहे, ग्राउंड कमी आहे, ग्राउंड चांगले, अभ्यास कमी, या महेश आवळकर इथं अकॅडमीला, तुम्हाला नंबर दिला डायरेक्ट कॉल करू शकता, माझाच नंबर येतो मित्रांनो. एवढं मी ऍडजस्ट करू शकतो मित्रांनो. तुम्हाला एवढे ना प्रॅक्टिस करायला लागणार आहे पुढचे 6 महिने. भरती कधी का निघा ना ते का मी तारीख सांगणार नाही. भरपूर युट्यूब चॅनल वाले आता भरती निघणार, शासन नियमान आलं, पेपरला हे आलं, नवीन GR आला. अरे काय कांदा आला, आता भरती तर निघणार, ती मलाही माहिती आहे तुम्हाला माहिती, पण थोडा वेळ आहे त्याला, 6 महिने 7 महिने ह्याच्यामध्ये बी अगोदर होऊन जाईल. काय काय जणांचं हे मत आहे की डिसेंबरच्या अगोदर फॉर्म भरून घेतले जाणार. आता डिसेंबर तोंडावा आला की 2 दिवसांनी ते 31 डिसेंबर मोकर नासाल मटणं फिटणं खासाल तुम्ही. आणि नवीन निश्चय कसा 1 जानेवारी पासून मी पोलीस भरती तयारी करा. 1 जानेवारी पासून मी रोज ग्राउंडला जाणार, 1 जानेवारी पासून मी रोज 8 तास अभ्यास करणार, 1 जानेवारी पासून मी रोज लायब्ररी करणार, रोज क्लास करणार, रोज कांदा करणार, रोज लसूण करणार. ते भरपूर जणांचे निश्चय कळतीलच. ते निश्चय इथले 9 दिवस मित्रांनो, 1 आठवड्याच्या वरती निश्चय जात नाही. काय काय ते तासातच मोडतात. असले ते बाजार असतात, चिंजी चोर, चप्पल चोर, असल्याची कामं नाही सक्सेस व्हायची. 100 मीटरच्या शर्यतीमध्ये पळाला 1 नंबर एकाच येतो, 10 जणांचा नंबर येत नाही. तेवढं लक्षात ठेवा. यशस्वी तोच होतो जो घासतो वर्षभर तयारी करतो. ते महाराष्ट्र.